अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। श्री महालक्ष्मी अष्टकम हे इंद्रदेवाने रचलेले अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे। महालक्ष्मी अष्टकमचे वाचन केल्याने धन प्रवाह तर वाढतो, पण जीवनात सर्व सुख ऐश्वर्य प्राप्त होते। या स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकामध्ये याचे फायदे सविस्तर सांगितले आहेत। त्याचे आपण काही फायदे बघणार आहोत। तसेच श्री महालक्ष्मी अष्टकम वाचण्याची वेळ कोणती आहे हे देखील बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। या स्तोत्राचा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे आर्थिक अडचणी दूर होतात। जे लोक श्रद्धेने याचा पाठ करतात त्यांच्या घरातील गरिबी दूर होते आणि उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात। दिवसातून एकदा पाठ केल्यास कळत नकळत झालेल्या मोठ्या पापांतून मुक्ती मिळते। दिवसभरामध्ये आपल्या हातून अनेक चुका घडत असतात, अनेक पाप घडत असते, ते देखील दूर होते। दिवसातून 2दा पाठ केल्यास माणसाला धन धान्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते। घर नेहमी अन्नाने भरलेले राहते। त्यामुळे दिवसातून सकाळ आणि संध्याकाळी हे स्तोत्र वाचावे। शत्रूवर विजय मिळवता येतो। जी व्यक्ती महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करतो त्या व्यक्तीला जीवनात विजय मिळतो आणि समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते। या स्तोत्रांच्या लहरींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, मन शांत राहते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते। महालक्ष्मी अष्टकमचा पाठ केल्याने महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ती त्या घरात स्थिर राहते, म्हणजेच आलेला पैसा टिकतो आणि विनाकारण खर्च होत नाही। तो पैसा योग्य कारणासाठीच खर्च केला जातो। महालक्ष्मी अष्टकम हे सकाळी अंघोळीनंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्हाला कधीही शक्य होईल त्यावेळी तुम्ही हे अष्टकम वाचू शकता। पूजेच्या जागी बसून समोर तुपाचा दिवा लावून पाठ करावा आणि वाचताना मन एकाग्र ठेवावे आणि स्पष्ट उच्चार ठेवावेत। शेवटी श्री महालक्ष्मी चरणार्पणमस्तु असे लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण असो असे म्हणावे आणि देवासमोर नतमस्तक होऊन घरात सुख शांती नांदावी, आरोग्य नांदण्यासाठी देवीकडे मनापासून प्रार्थना करावी। तुम्ही या पद्धतीने पूजा केल्यास किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणल्यास देवी तुमच्यावर प्रसन्न होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।